हरे कृष्णा, राधे राधे, सुप्रभात. तर आज आम्हाला मागची सीट भेटली आहे. श्रीजी आणि मी, काही माताजी आम्ही मागे बसलो होतो. तर मागे बसण्याचाही एक वेगळाच आनंद आहे. तर आज आम्ही थोडं लवकर निघालो आहे, कारण आज आम्हाला बरेचसे दर्शन करायचं आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, रामेश्वरम, कामवन असे बरेचसे दर्शन आहे. ते थोडे लांब लांब होते, त्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागलं आहे. तर आम्ही निघालो 5:30 वाजता आणि आता वाजले आहे 7:30. सो इथे असे बरेचसे जे सरसो असतात, म्हणजे जे राई असतात, त्याची शेती जास्त आहे इकडे. आणि हे बघा, इथे तुम्ही बघू शकता लोकल जे घरं आहे ते अशा प्रकारेच असतात. इथे कुठे हायफाय तुम्हाला असं घर दिसणार नाही. जे प्रॉपर गावचं जसं एक असते ते तशा प्रकारचेच घरं वगैरे आणि वातावरण आहे. असे पिंक कलरचे घरं पण तुम्हाला खूप बघायला मिळतील इथे. तर जवळपास इथे आता 8:30 वाजून गेले होते आम्हाला पोचायला. तर आता जवळपास आम्ही आदी बद्रीनाथ इथे पोचलो आहे. आणि आम्ही बघा, हरे कृष्ण. तर आता आम्ही पोचलो आहे श्री आदी बद्रीधाम. वृंदावनमध्ये सर्वच धाम प्रसिद्ध म्हणजे प्रकट झाले आहे. त्यातले एक धाम आहे आदी बद्रीधाम. तर चला करूया आपण आदी बद्रीधामचे दर्शन. हे बघा, मी तुम्हाला दाखवते समोरून. तर हे बघा, हे मुख्य द्वार आहे आदी बद्रीनाथला जायचं. खूप उंचावर तर नाही आहे, पण थोडं चालत जावं लागते. तर इथे आदी बद्रीनाथ धामाचं म्हणजे जे रहस्य आहे ते म्हणजे हे जे धाम आहे ते 84 ब्रजमंडलची परिक्रमा करतो आपण. त्यातले जे 4 धाम पडतात त्यातलं हे एक धाम आहे आदी बद्रीधाम. आणि या धामेची कथा अशी आहे की जेव्हा भगवान विष्णू म्हणजे वृक्षाचं जो बोरचं झाड असते, तर त्या रूपात इथे तपश्चर्या करत होते. तर तेव्हा जे माता लक्ष्मी आहे त्यांनी जी इथे कडाक्याची जी थंडी पडते, त्या थंडीपासून भगवंताला वाचवण्यासाठी मातेनी बद्रीचे असे म्हणजे झाडाचे असे रूप धारण केले होते. तर म्हणून या जागेला आदी बद्रीधाम असं नाव दिलं आहे. तर इथे बरेचसे असे छोटे छोटे विग्रह होते जे स्वयंप्रकट आहे. आदी बद्रीनाम नारायण, भगवान विष्णू, लक्ष्मी असे छोटे छोटे विग्रह होते ते. आणि असं म्हणजे खूप रहस्यमय कथा आहे इथली. तर हे प्राचीन म्हणजे 5000 वर्षापूर्वीपासून हे मंदिर आहे इथे. तर खूपच सुंदर असं दर्शन झालं इथे बघून. आणि इथे साईडला राधाकृष्णाचं पण विग्रह होतं. तर जिथे जिथे तुम्ही दर्शनाला जाल तिथे तिथे तुम्हाला राधाकृष्णाचं विग्रह हे दिसेलच. आणि इथे पंचमुखी हनुमान होतं, त्यांचं एक विग्रह होतं. त्यांच्याच बाजूला मग इथे राम आणि सीता आणि लक्ष्मण असं त्यांचं विग्रह होतं. त्यांचं आम्ही छान प्रकारे दर्शन केलं इथे. आणि इथे आपली वैष्णोदेवी माता, त्यांचंही असं विग्रह होतं. तर इथे श्रीजी आपला खेळत होता. त्याला काय खेळायला काय भेटलं तर तो खेळत असतो छानपैकी मस्त. तर त्याच खाली आम्ही आलो होतो मग आदी बद्रीधामचे दर्शन केल्यानंतर. तर इथे राधाकृष्णाचं मंदिर होतं आधी, आणि त्याच्या पाठीमागे योगमायेचं मंदिर होतं. तर इथले जे लोकल आहे ते आम्हाला सांगतात की आधी तुम्हाला इथलं दर्शन करायचं होतं, योगमायेचं आणि राधाकृष्णाचं, आणि नंतर आदी बद्रीधामला जायचं होतं. तर ते आम्हाला आत्ता कळलं, बट तुम्ही नेक्स्ट टाईम आल्यावर तुम्ही दर्शन करा असं. आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही छान इथे हात शेकत बसलो आहे, कारण थंडी खूप होती. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला इथे प्रसाद भेटणार आहे. तर आदी बद्रीधामलाच आम्ही परत वर आलो आणि मग प्रसाद वगैरे घेतला नाश्त्याचा. त्यानंतर आम्ही 1.5-2 किलोमीटर आलो होतो पायी चालत. तर इथे नरनारायणचं मंदिर होतं. तर इथे म्हणजे उंचावर होतं आणि आजचा आमचा दिवस फक्त चालण्याचाच होता. सो आम्हाला चालत चालत इथे यायचं होतं. आणि मग आम्ही पोचलो होतो नरनारायण मंदिरला. तर हे पण प्राचीन मंदिर आहे नरनारायण, जिथे भगवान विष्णू आणि बलरामजीने अशी तपस्या केली होती. तर ते हे प्राचीन मंदिर आहे. आणि इथचं मागचं दृश्य इतकं सुंदर होतं, कारण इथे 3-4 अशा मोठ्या मोठ्या पहाडी होत्या. तर हे बघा, माझ्या डाव्या साईडला जी पहाडी आहे ती नारायण भगवानजी आहे, मधात गणेशजी होते, आणि उजव्या साईडला नर भगवंताची होती.
सो नर नारायण आणि गणेशजी असं, आणि त्याच्याच पाठीमागे गंगोत्री आणि यमुनोत्रीचं होतं. जेव्हा पावसाळ्यामध्ये ती नदी वाहते तेव्हा गंगोत्री आणि यमुनोत्री अशी वाहत असते. सो आता आमचे दर्शन वगैरे झाले आहे आणि आम्ही निघालो आता केदारनाथसाठी. तर हे जे धाम आहे हे जवळपास म्हणजे खूप अंतरावर नव्हते, तर जवळजवळच होते. तर या बघा मेंढ्या खूप दिवसांनी बघायला मिळाल्या. तर आम्ही पोचलो आहे आता केदारनाथ मंदिरामध्ये. तर हे बघा केदारनाथचं हे मेन गेट आहे इथे. तर इथे गेल्या गेल्या पहिले राधाकृष्ण तर आहेच तिथे, राम सीता आणि लक्ष्मणजी यांचं विग्रह होतं, तिथे आम्ही पहिले दर्शन केलं. त्यानंतर इथे पायी चालत कारण खूप उंचावर होतं मंदिर. तर इथे असे म्हणजे हे बघा न्यायसाठी असे छोटे झुल्यासारखे असतात, ज्यांना चालता नाही आहे त्यांना इथले लोकल जे आहे ते 200-300 पर पर्सन असं वर चढत नेतात त्यांना. तर आम्ही तर सर्व चालतच गेलो. तर आमचे जे काही भक्त ते समोर गेले होते आणि आम्ही काही माताजी आणि मी आणि माझे प्रभूजी आम्ही होतो मागे. तर आम्ही पण हळूहळू चालत होतो आणि श्रीजे काही चालत नव्हता खाली, तर त्याला प्रभूजींनी कडेवर घेतलं होतं. तर खूप उंचावर अशा सरळ पायऱ्याच होत्या, तर चढायला थोडा त्रास होत होता, पण भगवंताचं नाव घेत घेत आम्ही फायनली चढलोच होतो वर. तर हे बघा आम्ही जवळपास मध्यंतरी होतो आणि किती खालचं म्हणजे वाटत होतं की खूप खाली हे आहे. हे बघा किती दूर आलो आहे आम्ही, खूप उंचावर आहे, असं खूप चढावं लागत आहे. हर हर महादेव. फायनली आम्ही पोहोचलो इथे केदारनाथ मंदिर. चला दर्शन करूया. तर इथे 300हून अधिक पायऱ्या होत्या आणि त्याही अशा सरळ होत्या, तर चढायला थोडा त्रास तर झाला, पण फायनली आम्ही पोचलो इथे भगवंताजवळ. तर इथे केदारनाथ भगवंताचं छोटंसं असं पिंडलिंग आहे, तर त्याचं आम्ही दर्शन केलं आणि ते पण असं दगडाच्या खाली होतं, जेणेकरून तिथे एकच पर्सन जाऊ शकत होतं आणि ते पण असं रांगून जायचं होतं. तर केदारनाथ धामाचं हे दर्शन करा बघा, किती सुंदर असं छान विग्रह आहे. तर इथल्या धामाचं रहस्य असं आहे की जे कृष्ण भगवंताचे जे आई वडील म्हणजे नंदबाबा आणि यशोदामाई होते, तर त्यांना एवढ्या वयामध्ये 4 धाम यात्रा करणं शक्य नव्हतं. तर भगवंतांनी काय केलं की जे 4 धाम होते ते त्यांना इथे वृंदावनातच प्रकट करायला सांगितले. सो इथे जे केदारनाथ आहे त्याला आदि केदारनाथ असं म्हटलं, जे मूळ केदारनाथ आहे ते इथे काम्यवन म्हणून जागा आहे, तर ते इथे प्रकट झाले होते. तर खूप छान असं दर्शन झालं होतं आणि वरून तर जे व्ह्यू होता जे बघण्यालायकच होता खूप. तर आमचे दर्शन वगैरे झाले इथे खूप सुंदर आणि थोडा वेळ आम्ही कीर्तन वगैरे केलं तिथे वर आणि मग त्यानंतर आता आम्ही खाली उतरायला लागलो. तर खाली उतरायच्या वेळेस काहीच नाही वाटलं, म्हणून श्रीजी आणि बघा त्याचा एक मित्र होता शंभू नावाचा, तो पण मस्त चालले आता दोघं. फक्त चढायला थोडा त्रास झाला, पण त्यातही आनंद होता खूप छान. त्यानंतर आमचं इथे मग लेक्चर दिला, म्हणजे हे या जागेबद्दल आम्हाला सांगण्यात आलं होतं की कसं इथे प्रकट झालं. आणि हे तुम्ही जे कुंड बघतात हे गौरी मातेचं कुंड होतं, तर गौरी माता इथे स्नान करायला यायची. त्यानंतर आम्ही काही अंतरावर आलो होतो, तर इथे चालत परत उंचावर जायचं होतं. हे दर्शन तर खूप उंचावर नव्हते आणि हे बघा किती सुंदर असे कोंबडीचे पिल्लं आणि म्हशा वगैरे गाई, असं खूप जिथे जाल त्यांच्या सर्वांच्या घरी तुम्हाला म्हशी गाई आणि असे जे आपण जे प्राणी पाळतो ते तुम्हाला बघायलाच मिळेल. कोणाच्याच घरी असं कुत्रा वगैरे असं जसं आपल्या सिटीमध्ये पोचतो तसं ती बघायला नाही मिळणार. तर इथे आम्ही चालत आता पोचलो आहे. तर ही जागा म्हणजे इथे भगवान कृष्णाने त्यांचे बालगोपाल जे म्हणजे येत होते खेळायला, तर त्यांचे चरणचिन्ह इथे उमटले होते. जसं पंढरपूरमध्ये भगवान कृष्णाचे विष्णूचे चरण उमटले, तसंच ती जागा इथली आहे. इथे राधाकृष्णाचं आणि गुरुपरंपरा असं छान असं मंदिर होतं उंचावर. तर इथे आम्ही
तर इथे दर्शन वगैरे झालं आमचं. आता आम्हाला परत दुसरीकडे दर्शनाला जायचं होतं, तर सर्व घाई करत होते लवकर चला म्हणून. तर आता आम्हाला इथून काम्यवनात जायचं होतं, जिथे कामेश्वर भगवान आहे तिथलंही दर्शन करायचं होतं. तर इथे बघा छोटंसं पिंड वगैरे आहे. साईडला इथे हनुमानजीचं पण छोटंसं असं मंदिर होतं आणि इथे बाजूला महाप्रभूजी जेव्हा यायचे तेव्हा बसायचे, तर त्यांचं पण असं चरण उमटले होते, तर त्याचं एक छोटंसं मंदिर तिथे होतं. तर आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही बसनी 4-5 किलोमीटर अंतरावर पोचलो. तर इथे कृष्ण घसरण शिला अशी होती. तर या शिलेचं असं रहस्य आहे. तर हे बघा प्रभूजी सांगतायत तुम्हाला आता. म्हणजे तुम्हाला कधी जन्म नाही भेटत. हा, तर जसं ज्याप्रमाणे प्रभूजींनी सांगितलं की जो पण या घसरण शिलेवर एकदा घसरतो तर तो जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतो, म्हणजे परत त्याचा जन्म होत नाही. तर असं या जागेचं रहस्य आहे. सो तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा या शिलाला नक्की भेट द्या आणि एकदा तरी असं घसरून जा. खूप सुंदर असा मस्त अनुभव आला. आणि माझा श्रीजे तर खूपदा म्हणजे त्याला असं वाटत असं की हे स्लायडिंगच आहे, इथे घसरपट्टी म्हणजे आपल्याला खेळायला चालू आहेत. तर तो येतच नव्हता बाहेर, सर्व चालले गेले होते आणि तो घसरतच होता. तर इथे प्रभूजी वगैरे यांचं आम्ही खूप छान असं एन्जॉयमेंट केला, मस्त आनंद आला. त्यानंतर इथे खीर कटोरा म्हणून एक छोटंसं स्थळ होतं बाजूलाच, तिथे आम्ही दर्शनासाठी आलो आहे. तर इथे नंदबाबा, यशोदामाई, कृष्ण बलराम असं त्यांचं विग्रह होतं आतमध्ये. तर हे बघा तुम्ही बघू शकता, म्हणजे फोटोज होते आणि कृष्ण बलरामजीचं असं विग्रह होतं. तर ते बालगोपालसोबत जेव्हा भोजनसाठी यायचे होते, जेव्हा ते वृंदावनात त्याचे फिरत गाई चारत मग ते यायचे, तर या ठिकाणी येऊन ते भोजन ग्रहण करायचे. तर सर्व बालगोपाल एकत्र बसून हे बघा इथे राधाकृष्णाचं असं छोटंसं मंदिर होतं. तर इथे ब्रजवासी माताजी बसली होते. तर इथे साईडला एक छोटंसं पिंडही होतं, म्हणजे शंकरजीचं. तर खूप प्राचीन असं मंदिर आहे. ही जी जागा आहे, हमारे ठाकुर जी महाराज बाल रूप में विराजमान हैं. हमारे ठाकुर जी तर जसं आता प्रभूजीने लेक्चरमध्ये सांगितलं की भगवान कृष्ण बलरामजी आणि सर्व बालगोपाल येऊन इथे भोजन करायचे खीर कटोरामध्ये. तर त्यांचा तो कटोरा आहे ज्याच्यामध्ये ते जेवण करायचे, ते आत्ता पण तिथे आहे. तर हे बघा आता तुम्हाला दिसेलच, आम्ही दर्शन केलं त्या जागेचं. तर इथे कृष्ण आणि बलरामजीचं असं तो म्हणजे कटोऱ्यासारखा दिसणारा एक शिला होती, तर ती आताही आहे तिथे. तर जेव्हा भगवान कृष्ण बलरामजी त्यांचे बालगोपाल इथे येऊन भोजन करत असेल तर किती सुंदर दृश्य असेल त्यावेळेस, आहे ना. तर आमचे दर्शन वगैरे झाले इथले. आदि माने प्राचीन, जो 5,500 वर्ष पहले कृष्ण भगवान ने अनेकों लीलाएं की हैं, वो कामवन में की है. जैसे 4 धाम की स्थापना अपने माता पिता के लिए कामवन में की है. वनमधलं तर कामवन ही जागा खूप प्राचीन म्हणजे अशी रहस्यमय आहे, जिथे आता त्या प्रभूजींनी सांगितलंच की माता यशोदा आणि नंदबाबांसाठी जे 4 धाम प्रकट केले होते त्यातलेच एक काम्यवन असं नाव होतं त्या जागेचं. तर हे पण भगवान विष्णू भगवान शंकरजीचं असं रहस्यमय मंदिर होतं, 5,000 वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर. तर इथे पण असे छोटे छोटे विग्रह ठेवले होते आणि त्यांची माहिती, आणि तुम्ही ज्या ज्या मंदिरामध्ये भेट द्याल त्या तिथले पुजारी असं त्या मंदिराची माहिती देतातच. तर इथे बघा खाटू श्यामजी आहे आणि बरेचसे असे होते छोटे छोटे विग्रह. इथे छोटा छान बालगोपालचा राधाकृष्णाचा झुला पण होता. तर इथले आमचे दर्शन वगैरे झाले आणि तिथेच थोड्या अंतरावर आम्हाला पायी चालत आले, जिथे आमचा प्रसाद वगैरे होता. तर प्रसाद बघा किती सुंदर दिला आहे आज आम्हाला. प्रसाद झाला, सर्व काही झालं, आम्ही थोडा वेळ बसलो, आराम केला. आता 5:30 झाले, आम्ही दर्शनासाठी निघालो. तर इथे आम्ही एका कुंडाजवळ आलो आहे. तर इथे हे कुंड होतं यशोदामाईचं. तर बघायला गेलं तर खूप दूर दूर अंतरावर आहे, पण जेव्हा भगवंत लीला करत असेल ह्या सर्व धामात, तेव्हा त्यांच्यासाठी तर दूर अंतर तर काहीच नाही, सर्व जवळजवळच असेल, कारण ते साक्षात भगवंत होते. तर तिथले दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे तुलसी महाराणी मंदिरमध्ये. तर हे जी तुलसी महाराणी आहे ती
किशोरी अवस्थेमध्ये होती त्यातलं ते एक मंदिर आहे आणि इथे खूप मोठी अशी तुळस होती. हे तर पिंपळाचं झाड आहे, पण साईडला अशी खूप मोठी तुळस पण होती. आणि इथे बघा तुम्ही आता दर्शन करू शकता. इथे तुलसी महाराणी आहे, त्यानंतर राधाकृष्ण आहे आणि मग जगन्नाथजी आहे. असं यांच्या 3 विग्रहांचं इथे मंदिर होतं. तर खूप सुंदर इथे दर्शन वगैरे झालं. त्यानंतर आम्ही कीर्तन वगैरे केलं. तर ही बघा तुलसी महाराणी किती सुंदर किशोरी अवस्थेमध्ये, खूपच सुंदर असं वाटत होतं की साक्षात आहे त्या तिथे. हे जगन्नाथजी भगवान, जय जगन्नाथ. इथले दर्शन झाल्यानंतर मग आम्ही आलो आहे गोपीनाथ भगवान मंदिरात. तर श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. तर इथे जी राधा राणी आहे ती भगवंताच्या उजव्या साईडला आहे, म्हणजे उजव्या साईडला उभी आहे, आणि जी डाव्या साईडला आहे ती जानवा माताजी आहे. तर त्यांचं एक कथा ती खूप सुंदर अशी आहे. ती सांगायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होणार. तर नेक्स्ट टाईम मी नक्की ती कथा सांगेलच तुम्हाला कधीतरी. खूपच सुंदर अशी ती कथा आहे. आणि ही जे प्राचीन मंदिर आहे तर आता ते जयपूरमध्ये आहे, जे गोपीनाथजी भगवान आहे, पण इथले मूळ जेव्हा ते प्रकट झाले ते याच जागी झाले होते. तर हे बघा किती सुंदर असं दर्शन आहे. सेवाभाव आहे. सेवा करण्यामध्ये आज तर आज आमच्या यात्रेचा होता दिवस 5 आणि खूप छान असं दर्शन सर्वीकडे झालं. खूपच सुंदर होतं. तर भेटूया पुढच्या म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हरी बोल, हरे कृष्णा, राधे राधे.